नमस्कार. जनता दरबारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि दिवसेंदिवस आपल्या या सकारात्मकतेची ही जी चळवळ आहे ना, हिला खूप सहकार्य मिळत आहे. खूप लोक ह्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद. जनता दरबारमधली ही माहिती आम्हाला खूप आवडते. अशा अनेक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत असतात. त्याच अनुषंगाने मागच्या भागामध्ये आपण आदिवासी संस्कृती जी दाखवली होती ना, त्या एपिसोडलाही खूप प्रतिसाद मिळाला. आदिवासींची नृत्य असतील, आदिवासींच्या कला असतील, ह्याविषयी तर सगळ्यांनी सांगितलंच, पण त्याचबरोबर आदिवासींच्या मध्ये ह्या ज्या औषधी वनस्पतींचं जे ज्ञान आहे ना, त्या ज्ञानावरती संशोधन व्हायला पाहिजे असं अनेकांनी आम्हाला कळवलेलं आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छिते की ह्या आदिवासींच्या औषधी वनस्पतींच्या ज्ञानाविषयीचं संशोधन सुरू झालेलं आहे. तसंच आदिवासींच्या खूप निरनिराळ्या गोष्टी एका संग्रहालयामध्ये आपण दाखवल्या. TRTI पुण्यातली ही जी संस्था आहे ना, आदिवासी विकास आणि संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, ही जी आहे पुण्यातली, ह्या संस्थेमधलं हे जे संग्रहालय आहे ना, अतिशय समृद्ध आहे. 5 ते 7 हजार वस्तू त्याच्यामध्ये आहे आणि हे संग्रहालय पुण्यामध्ये. अनेकांना ते बघायचं होतं, तेव्हा जरूर तुम्ही पुण्याला जा. ते सर्वांसाठी खुलं आहे आणि आपण ते बघू शकता. मागच्या भागामध्ये आपण आदिवासी संस्कृतीचा जो एपिसोड दाखवला ना, तो दाखवण्यामागे एक विशिष्ट कारण होतं. ते कारण असं आहे की 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन असतो. त्या दिनाचं औचित्य साधून आपण हे आदिवासी संस्कृतीबाबतचा एपिसोड दाखवला. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हावं, त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे. नवीन काहीतरी शिकायला मिळेल असाही आपला आजचा विषय आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मान्सून विषयी. म्हणजे पाऊस नेमका किती कुठे पडेल, अतिवृष्टी होईल का, ढगफुटी होईल का, किंवा गारपीट म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी मान्सून मॉडेल विकसित करण्यात आलेलं आहे. त्याचं पेटंट सुद्धा घेण्यात आलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला का माहीत नाही असा प्रश्न आपल्याला पडू शकेल आणि म्हणूनच आजच्या भागामध्ये आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. आणि तसं बघितलं ना, तर आता सध्या मात्र पावसाने सर्वदूर चांगला जोर पकडलेला आहे. हा, आता तुम्ही म्हणाल की मराठवाड्याच्या भागामध्ये कुठेतरी दुष्काळ पडलेला आहे. त्याविषयीही ह्या मान्सून मॉडेलमध्ये भाकीत वर्तवण्यात आलेले आहे. या मान्सून मॉडेलतर्फे त्यांचं म्हणणं आहे की या मराठवाड्याच्या दुष्काळी भागामध्ये सुद्धा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये नक्की पाऊस पडू शकतो. हा पडणारा पाऊस असा आता कसा अडवायचा हे मात्र सगळं आपल्यावरती अवलंबून आहे असंही त्याच्यामध्ये सुचवण्यात आले. आणि त्याच्याही मागचा त्यांनी विचार असा सांगितलेला आहे की राजस्थानमध्ये किंवा इतर ठिकाणी खूप कमी पाऊस पडतो, पण ते पावसाचं नियोजन करतात, पावसाचं पाणी साठवतात. तसं जर का आपण केलं ना, तर ह्या दुष्काळी भागाचे पाण्याचे प्रश्न सुटू शकतील असाही विचार आहे. पण हे सगळं आपण जाणून घेणार आहोतच. पण सध्या मात्र पावसाने सगळीकडे छान चैतन्यमयी वातावरण निर्माण केलेले आहे. सृजनाचा उत्सव कुठेतरी सुरू झालेला आहे. सुदूर न्हाल्या पावसाच्या सरी, तृप्त तुषार्त चातक घागरी, घन व्याकुळ तप्त काळी माती, चिंब अंगांगी मृग बरसाती, नभांगणी साजिऱ्या मेघराशी, ढगा आडून चंद्र अधांतरी, कृष्ण संधी प्रकाश आसमंती, डवरल्या फांद्या पानोपानी, फेसाळ खळाळ नदी किनारी, जीवलग भेटी आस अधुरी, जीवलग भेटी आस अधुरी. असा हा पाऊस अनिवार्य बरसतोय, आपल्या सगळ्यांचं जीवन फुलवतोय आणि त्यामुळेच ह्या पावसाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. दरवर्षी पाऊस नेमका किती पडणार हीच चिंता आपल्या सगळ्यांना सतावत असते आणि त्याच अनुषंगाने मान्सून मॉडेल तयार केलेलं आहे डॉक्टर रामचंद्र साबळे सरांनी. 2003 मध्ये हे मान्सून मॉडेलची निर्मिती मी केली. 2004 मध्ये आम्ही अंदाज सांगायला सुरुवात केली. 2005चा आम्ही जो अंदाज दिला होता, तो महाराष्ट्रात अतिवृष्टी होईल, सरासरीच्या वरती पाऊस होईल, हा अंदाज परफेक्ट दिला होता आम्ही. आणि त्यावेळेला मुंबईला अतिवृष्टी झाली होती, ढगफुटी झाली होती आणि या सगळ्या प्रकारामध्ये तो अंदाज एकदम बरोबर आला की अतिवृष्टी होणार आहे, हे आम्ही आधीपासून सांगत होतो. आता ह्या मान्सून मॉडेलचं वैशिष्ट्य असं आहे की हे मान्सून मॉडेल दुष्काळ सांगू शकतं एखाद्या ठिकाणचा,
अतिवृष्टी सांगू शकतं एखाद्या ठिकाणचं. त्याचबरोबर ह्या मान्सून मॉडेलमध्ये आपल्याला मान्सून उशिरा येईल का लवकर येईल का वेळेपूर्वी येईल का वेळेवर येईल हेही अंदाज आपल्याला त्यातनं मिळू शकतात. असे 3-4 प्रकारचे अंदाज यात मिळतात. हे मॉन्सून मॉडेल म्हणजे ना गणिती आकडेवारी असते, त्याचा अभ्यास करून पावसासंबंधीची भाकितं वर्तवायची किंवा निष्कर्ष सांगायचे. त्यासाठी साबळे सरांनी 30 वर्षांचा हवामानाचा डेटा किंवा माहिती गोळा केलेली आहे. याच्यामध्ये 30 वर्षाचा डेटा आहे भरलेला किंवा 30 वर्षाचा डेटा तो कन्साईज केलेला आहे. म्हणजे आणि मग तो कन्साईज केल्यानंतर तो आकडेवारीच्या स्वरूपामध्ये आलेला आहे आणि त्याच्याशी आत्ताच्या डेटाचे कोरिलेशन रिग्रेशन हे सगळे केले जातात कम्प्युटरमध्ये. आणि मग ते गणित जेव्हा मार्च एप्रिल मेचं हवामान आपल्याकडे येतं तेव्हा हा डेटा त्या मॉडेलमध्ये भरला त्या स्थानिकाच्या मॉडेलमध्ये भरला की मग आपल्याला अंदाज त्याचे क्लिअर होतात. आणि ह्याचे अंदाज मिलीमीटरमध्ये आहेत. ह्या अंदाजां मिलीमीटरमध्ये असल्यामुळं आपल्याला दुष्काळ आहे का अतिवृष्टी आहे त्या भागामध्ये ह्याचे अंदाज आधी मिळतात. याशिवाय पाऊस वेळेवर येणार आहे किंवा नाही ह्याचे अंदाज लो जर सगळे पॅरामीटर दाखवत असतील कमी दाखवत असतील तर त्याचे अंदाज आधी येतात. त्यामुळे आपण मान्सूनला समजून घेऊया. पावसाचं किंवा हवामानाचं भाकीत बारकाईने वर्तवण्यासाठी साबळे सरांनी आपल्या राज्यामध्ये 15 ठिकाणं निवडलेली आहेत आणि ही जी 15 ठिकाणं आहेत ना ती विभागवार आहेत. म्हणजे त्या विभागाची भाकितं वर्तवायला सोपं होईल. त्यासाठी त्यांनी निकष एक लावलेला आहे की त्या ठिकाणचा 30 वर्षाचा हवामानाचा इतिहास किंवा माहिती उपलब्ध असणं आवश्यक आहे. आणि ज्यामुळे आपल्या राज्याचं हे जे हवामानाचं भाकीत आहे ना ते बारकाईने वर्तवणं शक्य होईल. वेगवेगळ्या ठिकाणचे पाऊस किती आहे याचा आपण एस्टिमेट केलेलं आहे. टोटल 30 वर्षाचा डेटा आपण घेतलेला आहे. आणि मग कोल्हापूरचा पाऊस, पुण्याचा पाऊस, नंतर पाडेगावचा पाऊस, कराडचा पाऊस, त्यानंतर पुणे अहमदनगर, नंतर धुळे, जळगाव, नंतर नागपूर, नंतर यवतमाळ, अकोला, परभणी आणि शिंदेवाही अशी साधारणपणे आपण आणि दापोली, कोकणसाठी दापोली इथं आपल्या वेधशाळा आहेत. आणि ह्या वेधशाळांमधला डेटा असाच पडून बरेच वर्ष होता. डेटा घेतला जायचा, त्याचं रिलेशन पिकांसंबंधित लावलं जायचं, हा आमचा काम होता. पण जेव्हा मान्सूनवरतीच असे परिणाम दिसत आहेत की मान्सून आपल्याला कळला पाहिजे, मान्सूनचा पाऊस किती होईल हे कळला पाहिजे, तेव्हा माझ्या मनात असं आलं की प्रत्येक ठिकाणचा पाऊस वेगळा आहे, तेव्हा प्रत्येक ठिकाणचं मॉडेल वेगळं केलं पाहिजे. आणि एकच मॉडेल किंवा एकच इकडे पाऊस पडेल, इतका पडेल, तितका पडेल, साधारण पडेल असं म्हणण्यात आता अर्थ नाही आहे. पुढच्या सगळ्या प्लॅनिंगच्या दृष्टीनं पाऊस आपल्याला कळला पाहिजे, किती मिलीमीटर पडेल, कधी पडेल आणि कशा पद्धतीने तो पडेल याचा पण अंदाज आपल्याला घेता आला पाहिजे. या मॉडेलद्वारे हवामानाचे अंदाज वर्तवण्यासाठी साबळे सरांनी 5 घटकांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. आणि या 5 घटकांचं निरीक्षण करायचं असतं मार्च ते मे ह्या कालखंडामध्ये ते करायचं असतं. हे जे 5 घटक आहेत ना ते असे आहेत की त्या दिवशीचं कमाल तापमान, सकाळची सापेक्ष आर्द्रता, संध्याकाळची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यकिरण मिळण्याचा कालावधी असे ते 5 घटक आहेत. अशा अंदाजामध्ये 5 पॅरामीटरमध्ये त्या स्थानिक ठिकाणचं कमाल तापमान, त्यानंतर सकाळची सापेक्ष आर्द्रता, दुपारची सापेक्ष आर्द्रता, नंतर वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी. म्हणजे हा मार्च ते मे मधला हवामान, मार्च ते मे मधलं या स्थानिकांचं हवामान आणि गेल्या 30 वर्षाचं हवामान. मग 30 वर्षाचं पण मार्च ते मे मधलं हवामान आणि त्यानुसार पडलेला पाऊस. मार्च ते मे ह्या कालखंडामध्ये या 5 घटकांची निरीक्षणं करून जी आकडेवारी येते त्याची सरासरी काढून मग त्या वर्षीचा मान्सून किंवा पावसाचं मान याचा अंदाज वर्तवण्यात येतो. आपण मॉडेलमध्ये 7 भाग केलेले आहेत आणि या 7 भागामध्ये हे तापमान, नंतर आर्द्रता, प्रत्येकाचे 7 भाग आहेत. म्हणजे आर्द्रता, सकाळची आर्द्रता, दुपारची आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी. ज्या वेळेला मान्सून व्यवस्थित नॉर्मल मान्सून होतो त्यावेळेला या पॅरामीटरची त्या स्थानिकाची काय स्थिती आहे ती तिथं दिलेली असते. आकडे असतात त्याचे त्या स्थानिकाचे. आणि मग त्याहून कमी पाऊस होणार असेल तर त्याची एक सिरीज असते, त्याहून कमी पाऊस होणार असेल तर त्याची एक सिरीज आहे त्या स्थानिकाचं. आणि त्याहून कमी म्हणजे 2012चा दुष्काळ
ती स्थिती असेल तर ती पण आकडेवारी तिथं असते. आणि नंतर मग जास्त पाऊस होणार असेल तर त्याच्या पुढची स्टेज असते. त्याहून जास्त होणार असेल तर त्याच्या पुढची आकडेवारी असते तापमानाची, सापेक्ष आर्द्रतेची आणि वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी, आणि त्याचं मग मॉडेल बनवलं आहे. ह्या वर्षीचा पावसाचा किंवा मान्सूनचा अचूक अंदाज साबळे मान्सून मॉडेल तर्फे वर्तवण्यात आलेला आहे. यावर्षी ज्या वेळेला आम्ही अंदाज हे सगळे पाहिले त्या दिवसापासून मी सांगायला सुरुवात केली की हे वर्ष घाटाच्या रस्त्यामध्ये जसे बोर्ड लावलेले असतात, वेडी वाकडी वळणे, वाहने सावकाश चालवा, तसं आपलं हे वर्ष आहे या हवामानाच्या बाबतीत, असं मी सांगत होतो. त्याला कारण असं होतं की हे जे मगाशी 5 हवामानाचे घटक यापूर्वी मी सांगितले ते अतिशय लो दाखवत होते. आणि ते का लो दाखवत होते त्याला सुद्धा स्पष्ट कारण आहे, सगळ्यांना समजण्यासारखं आहे की जी मार्चमध्ये 23 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंत जी गारपीट राज्यात झाली त्यावेळेला सगळी क्लाउड सिस्टीम होती, ढग होते सगळे, त्यामुळे सूर्यप्रकाश आपल्याला फारसा मिळालेलाच नाही. आणि याचं एक गणित आहे की किती युनिट्स सूर्यप्रकाश आपल्याला मिळाल्यानंतर किंवा किती वातावरण तापल्यानंतर लो प्रेशर होणार, हवेचे दाब कमी होणार आणि मग मान्सून येणार. मान्सूनची ही क्रिया सूर्याच्या सगळ्या प्रकाशावरती, सूर्याच्या उष्णतेवरती अवलंबून आहे. आणि मग त्याचं आपल्याला किती युनिट्स त्या मार्च, एप्रिल, मेमध्ये कसे मिळाले आणि त्याची रिक्वायरमेंट पूर्ण झाली की नाही, त्याशिवाय मान्सूनला गती मिळत नाही. हे माझ्या मॉडेलमध्ये देखील मला दिसून आलेलं आहे. आणि मग त्याच्यावरून मला करेक्ट अंदाज आला की मान्सून यावेळेला उशिरा येतो आहे. मग कधी येतो आहे इथपर्यंत मी अंदाज बांधले आणि त्यावेळेला 20 जुलैच्या पुढं चांगला पाऊस होऊ शकतो, मध्ये पाऊस होतील पण अतिशय तुरळक कमी पाऊस होतील. सगळ्यांनी सावधान व्हा. या वर्षी पाऊस उशिरा येणार आहे तेव्हा धरणातले पाणी साठे जपून वापरा असा सल्ला साबळे सरांनी दिलेला होता. मी हेही सांगत होतो, मार्चपासून हे सगळ्या गोष्टी सांगत होतो की जी धरणं आहेत, पिण्याचे साठे आहेत, पाण्याचे साठे आहेत, उदाहरणार्थ जी मोठी शहरं आहेत त्यांनी पाणी राखून ठेवावं आणि कमी आतापासून थोडंसं पाण्याचं नियोजन करावं. हे सगळं करणं शक्य आहे. कारण मान्सूनला जर आपण समजून घेतलं की यावर्षीचा मान्सून कसा आहे आणि त्याचे परफेक्ट अंदाज जर आपल्याला आले तर आपण थांबू शकतो. मग यावेळेला मला विचारत होते हमखास की मी जून जुलैमध्ये जेव्हा ही स्थिती सांगत होतो, अनेक मीडियाच्या ह्याच्यावरती मला हे प्रश्न विचारले गेले की निश्चित पाऊस आहे की नाही. तेव्हा आपण आपलं जे अंदाज काढले होते त्यानुसार इकडं 90% अंदाज होता कोकणामधला. जून जुलैमध्ये कमी पाऊस होणार होता, 90%चं मिलीमीटरमध्ये 29 मिलीमीटर पाऊस होणारच आहे. मग तो कधी होईल तर साधारणपणे 20 जुलैनंतर त्याला खूप चांगली हे मिळेल. त्याच्या आधी होईल परंतु अपुरा, अतिशय अपुरा असेल आणि तिथून पुढे चांगला पाऊस असेल. म्हणून मी ठाम सांगत होतो. या साबळे मान्सून मॉडेल तर्फे दरवर्षी 25 मे या दिवशी जून ते सप्टेंबर या कालखंडामध्ये जो पाऊस पडणार आहे ना त्याविषयीचे अंदाज किंवा भाकीत वर्तवण्यात येते. हां, पश्चिम महाराष्ट्रामधली परिस्थिती अशी आहे की जेव्हा कोकणात पाऊस मुळात कमी आहे, सगळे ढग हे याच दिशेने येतात आणि त्या दिशेनेच पुढं सरकतात. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात देखील थोडा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे निफाड असेल, नाशिक असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल. मग ह्या सरासरीपेक्षा थोडा कमी झाल्याने आपला फारसा फरक पडत नाही. त्याला कारण असं की आपली धरणं भरून जातात, आपल्याला जेवढं गरजेला लागतं जेवढं पाणी मिळतं. फक्त आपल्याला ही ॲडजस्टमेंट करायची आहे की मुबलक पाऊस नाही आहे, हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. आणि मग असलेल्या पावसावरती किंवा पाण्यावरती जर आपण चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर खूप चांगलं काही कमी पाण्यातही चांगलं व्यवस्थापन होऊ शकतं. तर त्या पुढचा टप्पा आहे तो उत्तर महाराष्ट्राचा आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा थोडा कमी पावसाची चान्सेस आहेत. म्हणजे एकूण जून ते सप्टेंबरचा कालावधीचा आपण पूर्ण विचार करतो. विदर्भात मात्र 2 ठिकाणी म्हणजे नागपूर जो भाग आहे आणि तिथं पाऊस सरासरीच्या थोडा वरती जाणार आहे आणि यवतमाळला सरासरी एवढा आहे, अकोल्याला देखील सरासरीच्या जवळपास आहे, चंद्रपूरला सरासरीचा थोडा वरती असेल पाऊस. मराठवाड्यातला जो याच्या उत्तरेकडचा भाग आहे, परभणी वगैरे त्या भागात, तो सरासरीच्या वरती जाणार आहे. आणि पश्चिमेकडचा वेस्टर्न भाग किंवा दक्षिणेकडचा जो मराठवाड्याचा भाग आहे तो याला दुष्काळी पट्ट्याला चिकटून आहे, तिथं मात्र पाऊस सरासरीपेक्षा थोडा कमी राहणार आहे. पडणार आहे पाऊस हे निश्चित आहे. चांगला पाऊस आहे आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्येच होणार आहे. कदाचित तो ऑक्टोबरच्या 10-12 तारखेपर्यंतही होणार आहे. हे हवेचे दाब बघणार आहे आपण. तर हवेचे दाब बघताना 72 तासात काय घडणार आहे आणि 5 दिवसात काय घडणार आहे याचे अंदाज आपल्याला मिळतात. आता आपल्याला 72 तासातलं बघायचं म्हणजे 3 दिवस
या 3 दिवसात. बरोबर. जमीन सी लेवल प्रेशर आपण बघतोय त्यानुसार काय होतंय ते बघूया. ओके. वा. ओके. वा. आता महाराष्ट्राचा हवेचा दाब वाढायला लागलाय. आणि मी तुम्हाला मगाशी 1004 सांगितला होता, हो. तो आता 1004 इथं आहे. बघा इथं 998 आहे. हो. हे 998 इथं. त्यानंतर हे 1002, 1004, 1006 मंगलच्या उपसागरातली ॲक्टिव्हिटी नॉर्मल चालली आहे, फार गडबड नाही आहे. म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र नाही, काय नाही, म्हणजे पाऊस थोडासा कमी होणार आहे पुढचा ह्याच्यात. 2-3 दिवसाचा पाऊस म्हणजे आणि आता 104 फार इंटेन्सिटीने म्हणजे पाऊस. 104, 106 इथे 106 आहे मुंबईत. म्हणजे कमी होणार. नाही, पाऊस कमी होणार. म्हणजे हे 104 होतं तिथं आधी. आता हे 108 1008 जे आहे, 1006, 1008 हे 1008 वाढायला लागले हळूहळू. म्हणजे थोडक्यात थोडा पावसात खंड येण्याची शक्यता आहे. आणि ते किती दिवसात? 72 तासानंतर उघडीप होण्याची चान्सेस आहे. इतकं आपल्याला समजू शकतं की काय काय घडू शकणार आहे सगळ्या एरियाजमध्ये, आपल्या एरियाजमध्ये. आता आपण बघा ढगांचं चित्र बघा. हा ढगांचं बघतो आपण. आता तिथे 1002 होता, तिथे पाऊस दिसतोय. इथं साधारणपणे इथं दिल्ली वगैरे त्यांनी कव्हर केलंय मगाशी. हे सरकेल आता वरती. अच्छा, हे सारखं चेंजिंग असतं. हो, हे आता कधीचं पिक्चर आहे ते दाखवतो तुम्हाला. हे पिक्चर कधीचं येईल त्याचं टाइम असतो इथं. 6:45 म्हटलंय, अधिक 5 मिळवायचे. हे झेनिथचं टायमिंग आहे. अधिक 4.5 तास मिळवायचे. म्हणजे 4:10 11 साडे11चं चित्र आहे. आता 2:01 वाजला आहे, 11:30चं चित्र आहे. आणि आता हे चित्र असं दाखवतं की इथं पाऊस चालू आहे या आपण आता पाहिलेल्या एरियामध्ये. आधी हे चित्र इथं होतं. या एरियातनं हे सरकत सिस्टीम इकडे वेस्टर्नकडे चालली आहे. आता ही इकडेही जाऊ शकते आणि इकडेही जाऊ शकते. दिल्ली वगैरे कव्हर करू शकते, कारण इकडे हवेचा दाब आपण कमी आहे पाहिजे. आता वाऱ्याची दिशा बघणार आहे आपण की वारा कुठल्या दिशेने वाहतोय. आता हे पहिल्यांदा आहे नॉटमध्ये आहे. हे 10 नॉट, 15 नॉट, 20 नॉट, 50 नॉट. 1 नॉट बरोबर 0.5 मीटर प्रति सेकंद असं दिलं वारा. आता तो त्याचं आपल्याला काढता येतं की काय किलोमीटर वेगाने वारा वाहतोय. ज्यावेळेला असे हवेचे दाब कमी होतात त्यावेळेला साधारण नॉर्मल वाऱ्याचा वेग असतो 5, 6, 7, 8, 9 किलोमीटर. म्हणजे आपण जेव्हा नॉर्मल आपलं सगळं चाललेलं असतं 8-9 किलोमीटर, 7-8-9 किलोमीटर प्रति तासाचा रेट. पण जसं जसं हे 1 मिलीबारनी कमी झालं की आपल्याला वाऱ्याचा वेग जाणवायला लागतो, की आपल्याला वारा जाणवतो. 2 मिलीबारनी कमी झाला कुठेतरी जवळपास आणि वारा वेगाने व्हायला लागला. आणि 5 आणि 10 मिलीबारने जर कमी झाला तर सुसाट वारा वाहतो. आणि ही सगळी एवढी सिस्टीम जी आहे ढगांची, ही सगळी दाबत रेटत न्यायची. त्याला एनर्जी खूप लागते, ताकद फार आहे वाऱ्याच्यामध्ये. तशी विंड एनर्जी जी आपण म्हणतोय, हे सगळं दाबलं जातं. तर हे वारे सगळे ढग दाबून आणतात आणि परत जातात सोडून काही ठिकाणी. पण पुन्हा आणखी सुरू झाली सिस्टीम की सुरू करतात. म्हणजे ही क्रिया सातत्यानं चाललेली आहे. आता हे वाऱ्याची जी दिशा आहे, आता महाराष्ट्र इथं आहे बघा, इथं आहे. आणि हे जे ब्ल्यू रंगाचे जे सायन्स आहेत, जास्त वेगाचा वारा आहे. की आता जिथं पाऊस चाललाय तिथं ढगाचं तापमान काय हे कळतं. हे बघा, इथं पाऊस जोराचा चालू आहे. ढगाचं तापमान आहे -50, -60, -40, -50. हे सगळं अतिवृष्टीचा भाग आहे, चालू आहे आता ह्या एरियामध्ये. हे आपल्याला जर आधी कळू शकतं, आपण का लोकांना सांगू शकत नाही? कारण आपल्याकडं तशी सिस्टीम नाही की बघ त्याला कनेक्टिव्हिटी पाहिजे की बघ. म्हणजे याचा कालावधी किती राहू शकतो? हां, आता याच्यामध्ये आहे की वरती अप्पर टोपोस्फिअरमध्ये ह्युमिडिटी किती आहे, आर्द्रता किती आहे. आता मी सकाळी बघितलेलं चित्र आहे, मुद्दाम काढलं. हे बघा, अरबी समुद्रामध्ये आता इथं मोठ्या प्रमाणात आर्द्रता तयार झालेली आहे. म्हणजे याची ढग निर्मिती होणार आहे मोठ्या प्रमाणात आणि आपल्याला पाऊस मिळणार आहे. आता हा कधी मिळणार आहे हा पुढचा प्रश्न येतो. मग मगाशी वारे पाहिले आपण, वारे या दिशेने आज फिरत आहेत, वेगाने फिरत आहेत. हे आता पाऊस जास्त होणार आहे कारण इथे आर्द्रता दिसते. हां, ही एवढी मोठ्या प्रमाणात आर्द्रता आहे ती घुसणार, वारे आणणार, पाऊस होणार.
या साबळे मान्सून मॉडेलचं कार्य नेमकं कसं चालतं ना, म्हणजे त्यांची गणिती आकडेवारी असतील किंवा त्यांचे नकाशे असतील, त्यांची माहिती असेल, डाटा असेल, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत अर्थात पुढच्या भागामध्ये. ह्या मान्सून मॉडेल्ससाठी डॉक्टर साबळे यांना पेटंट मिळालेले आहे आणि त्या पेटंटमध्ये विद्यापीठाचा पण सहभाग आहे आणि विद्यापीठ आणि साबळे ह्या नावाने ते मॉडेल आहे. परंतु कोणतंही जे मॉडेल असेल किंवा कोणतंही काम असेल ते शास्त्रज्ञाचं काम असतं, मोठ्या प्रमाणात शास्त्रज्ञांनी केलेलं काम असतं. आता माझ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये मला कोणाची मदत फारशी नाही आहे. मी माझे कोण सहकारी इतर काय असेल त्यांना काय काम त्यांच्याकडनं करून घ्यायचं एवढंच ते काम करून घेण्यापलीकडे काही नाही आहे. त्याची थीम सगळी माझी आहे, कशा प्रकारे ते उभं राहिलं ते माझं आहे आणि म्हणून मग त्याला साबळे मान्सून मॉडेल असं ते नावाने आपलं मीडियाकडनंच ते प्रचलित झालं आणि मग त्या नावानेच आम्ही पेटंट केलं. साबळे सर हे शेतकऱ्यांच्या नजरेतून मान्सूनचा अंदाज नेहमीच वर्तवतात. त्यामुळे त्यांचं सांगणं असं आहे की 60-70 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका. धुळवात पेरणी ज्याला म्हणतो, पाऊस येणार आहे आणि पेरणी करूया, ती करूच नका. कारण मोठ्या प्रमाणात धुळवात पेरणी राज्यात केली जाते आणि आमचे अंदाज जर करेक्ट नसतील की मान्सून यायला उशीर आहे हे आम्हाला निश्चित माहीत होतं, मला माहीत होतं, म्हणून धुळवात पेरणी करू नका, ती केल्यास वाया जाते. असे अनेक पूर्वीचे अनुभव आहेत आपले. आणि पुन्हा बियाणं कुठून आणणार शेतकऱ्यांसाठी, हा मोठा प्रश्न राज्यात तयार व्हायचा. यावर्षी तो त्या मानाने कमी झाला कारण सातत्यानं पहिल्यापासून मला जिथं जिथं ज्या माध्यमांमधनं सांगता आलं तिथं तिथं मी सांगत होतो की धुळवात पेरणी करू नका, ओल चांगली झाल्याशिवाय पेरणी करू नका. मराठवाड्यात देखील चांगला पाऊस होणार आहे. या साबळे मान्सून मॉडेल विषयी जाणून घेतल्यानंतर हवामानाच्या अंदाजाविषयी आपल्या सगळ्यांना एक नक्कीच वेगळी दृष्टी गवसली असेल. पण तसं आता आपल्याला ज्याला आपण म्हणतो की धोक्याचे इशारे किंवा धोक्याचे हे देताना परफेक्शनची गरज आहे. म्हणजे लोक विश्वास का ठेवत नाहीत हवामानच्या अंदाजावरती, तर काहीतरी अंदाज दिले जातात अगदी बारकाईनं न पाहता किंवा पूर्वीचं पाहिलं असेल, कालचं पाहिलं असेल, त्याचे पिक्चर असतील किंवा उशिराचे मिळालेले असतील आणि त्याच्यावर अंदाज दिलेले असतील, अंदाज चुकतात. त्यावेळेला डेटा बरोबर नसेल तरी अंदाज चुकतात. परंतु या अंदाजामध्ये आता परफेक्शन वाढवण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि त्या दिशेनं आम्ही काम करतोय. हे सगळं ऐकून जाणून घेऊन मला खात्री आहे की आपण सर्वजण IMDच्या साईटवर नक्की जाणार आहोत. IMD म्हणजे भारतीय हवामान विभागाच्या साईटवरती तुम्ही सगळेजण नक्की जाणार आहात, नकाशे बघणार आहात आणि आडाखेही बांधणार आहात. हे आपण सगळ्यांनी करावं अशीच माझी तुम्हाला विनंती आहे. आणि त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल ID वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज फेसबुकवरती आहे, तेही तुम्ही लाईक करा. या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. तुमच्याकडची काही माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही त्या पेजवरती लोड करू शकता. ह्या पेजवरती आमचा पत्ता म्हणा किंवा संपर्क नंबरही आम्ही दिलेला आहे. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे आणि तो जॉईन करण्यासाठी तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट पाठवण्याची गरज आहे. जनता दरबारमधली ही जी सकारात्मक माहिती आहे ना, ही सगळी माहिती सांगणारं एक सचित्र पुस्तक आम्ही तयार करत आहोत. त्याविषयीही तुम्ही त्या पेजवरून जाणून घ्या. या ज्या सगळ्या DVD आहेत जनता दरबारमधल्या वेगवेगळ्या प्रयोगांच्या, त्याच्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही त्या पेजवरती नक्की जा. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुन्हा प्रक्षेपणामधून जनता दरबारमधून सह्याद्री वाहिनीवरून आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही जी सकारात्मक उपयोगाची माहिती आहे ना, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वजण जनता दरबारमध्ये सामील होऊया. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.